कोल्हापूर शहराच्या विविध भागातील दुकानदार त्यांच्या दुकानांच्या दारात स्टँडिंग बोर्ड, पायाड लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. अशा दुकानदारांवरील कारवाईसह बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांविरोधात महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये CPR चौक, महापालिका परिसर, भाऊसिंगजी रोड, सब जेल रोड, बिंदू चौक परिसरात करत 26 स्टँडिंग बोर्ड, 15 पायाड, 6 बाकडी, 4 टेबल, 3 चप्पल बॉक्स महानगरपालिका अतिक्रमण विभागानं जप्त केली आहेत. त्याचबरोबर बेशिस्तपणे वाहनं पार्किंग करणाऱ्या 266 वाहन चालकांवर कारवाई करत 2,04,400 रुपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर शहरामध्ये जे गर्दीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी रोडवरती जे अतिक्रमण झालेले आहेत त्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिका आणि शहर वाहतूक शाखा यांनी संयुक्त मोहीम राबवलेली आहे. यामध्ये CPR ते भवानी मंडप ते बिंदू चौक जेल रोड एरिया आणि तिथून बिंदू चौक ते खाली मिलन चौक या दरम्यान काल विशेष मोहीम घेण्यात आली. यामध्ये एकूण जे वाहनं आहेत सकाळीसुद्धा यामध्ये 9 ते 11 यामध्ये शहरामध्ये विशेष मोहीम घेण्यात आली. तर यामध्ये एकूण 206 वाहनांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. 2,04,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये एकूण 26 जे स्टँडिंग बोर्ड आहेत रस्त्यावरती लावलेले असे स्टँडिंग बोर्ड जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच 15 पायाड जप्त करण्यात आले, 3 चप्पलचे बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत. इतर जे साहित्य आहे अतिक्रमण करणारे ते सुद्धा बाजूला करण्यात आलेलं आहे. काही साहित्य आता यामध्ये बरेच जप्त करण्यात आलेलं आहे. कोल्हापूर शहरातले अशी जी गर्दीची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी ही मोहीम इथून पुढे सुद्धा राबवण्यात येणार आहे. सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपली वाहने रस्त्यात अडथळा होईल अशी पार्क करू नयेत. तसेच जे स्टँडिंग बोर्ड किंवा पायाड वगैरे जे साहित्य आहे, हातगाड्या आहेत, फेरीवाले विक्रेते जे आहेत त्यांनी आपले साहित्य रस्त्यात अडथळा होईल असे लावू नये. या कारवाईत शहर वाहतूक शाखेकडील अंमलदार, महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.